गुरुभ्यो नमः हरे नमः। गुरुभ्यो अत्युद्रिक्त विदो सुख महाज्ञानैकतान प्रभा सर्व प्राभव शक्ति भोग बलसत्सारात्म दिव्याकृति सृष्टिस्थान निरोध नित्य नियति ज्ञान प्रकाशावृति ध्वंता मोक्ष विमोक्षदम हरिमजम नित्यम सदोपास्महे हैप्यमुपद्गीर्ण गिरिदेवी रमावती अस्तुवद् विस्तृत गुणम भोगि प्रस्तरशायिनम हरे नमः। हाँ, हरे नमः। पण दवाखंड श्री गुरुदेव. हे काल घेतलं पण मी ठेवलं कारण सुरुवात खंडापासून होती म्हणून. हो, हो, हो. मटकी हतेषु पुरुष अटक्या सह जायया उषस्थिरः च आक्रायणः युध्यग्रामे प्रह्लानकः उवाच स हेभ्यम् उल्माषान् खादन्तं बिभिक्षे. उपला इष्टकाः स्थूलाः ते मटकी म्हणून शब्द आहे तिथं. त्या मटकी शब्दाचा अर्थ आचार्याने शब्द निर्णयामध्ये कोशामध्ये काय आहे हे सांगितलं. उपल म्हणजे एक खलबत्ता, इष्टका हा म्हणजे मोठे मोठे विटा, स्थूला इष्टका, मोठ्या मोठ्या विटांना मटकी म्हणून म्हणतात. म्हणून शब्द निर्णयाचा मटकी हातेषु, मटकीनी म्हणजे स्थूल असणाऱ्या विटांनी कुटलेलं किंवा ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटलेलं. आसन्न यौवना योषित, योषित आटकी इत्यभिधीयते. कुरुशो म्हणजे कुरु प्रदेश, कुरु देशामध्ये. म्हणजे उखळामध्ये, उखळामध्ये जे फोडले गेलेले आहेत तसले, किंवा उखळामध्ये जे ठेचले गेलेले आहेत तशा प्रकारची जागा ती म्हणजे कुरु, कुरु देश. मठाची म्हणून त्याचं नाशिक दिलेलं आहे. आता ह्याच्या पुढे कुरुशो आटक्या, आटक्या नव्हते, आटक्या नावाच्या एका स्त्रीला म्हणतात. स्त्रीला आटक्य कशाला म्हणावं. आसन्न यौवना योषिदाटकीत्यभिधीयते. तिला यौवन आसन्न म्हणजे प्राप्त झालेलं असतंय अशा स्त्रीला योषित म्हणतात. आटकी म्हणजे असते ना, आटकी नावाचे एक योषित एक स्त्री जी आपला यौवन दाखवती, अभिव्यक्त करते. असं आटक्यास एका एक कुरुमध्ये जे आहे की नाही, मटती नावाची म्हणजे मटतीमध्ये घालून कुटले गेलेलं, एक वस्तू घेऊन आटकी नावाची एक योषित, आटकी म्हणजे एक यौवन युक्त असणारी अशी योषित स्त्री, प्रद्रवन, प्रद्रवन अन्नपानार्थम सह जाया, जाययोषित, जायया म्हणजे जाया सहित पत्नी, पत्नी समेत कसली योषित निघाली. हं, जायया योषित निघाली असं दिलेलं आहे. प्रद्रवन अन्नपानार्थम प्रद्राणक इति लिहितः. प्रद्राणक म्हणून दुसरा एक शब्द आहे. चक्रायण इभ्यग्रामे, त्या गावामध्ये चक्रायण हा अन्नपान संग्रह करण्यासाठी म्हणून प्रद्राणक उवास, अन्न संग्रह करत राहत होती. उवास इभ्यम, इभ्यम कुल्माशान खादंतम, इभ्यम कुल्माशान, कुल्माशा म्हणजे हुलगे, उलगे खात असणाऱ्या व्यक्तीकडे गेली आणि बिभिक्षे भिक्षा मागितली. एका योषितने एका म्हणजे कुरु नगरीमध्ये, कुरु देशामध्ये, याच्यामध्ये कुटलेले
कुलमाश ते पाहिजे म्हणून मागायला निघाले. कुलमाश म्हणजे हुरगे खलबत्त्यात घालून सुटलेले. हं? अन्न खाण्यासाठी म्हणून विचार करत निघाली. प्रद्राणक म्हणजे प्रपन्न प्रद्रवन अन्नपानार्थम प्रद्राणक इति. प्रद्राणक शब्दाचा अर्थ अन्न आणि पान म्हणजे पाणी वगैरे प्यायच्या अपेक्षाने निघाली. आणि त्या ठिकाणी येऊन त्या कुरुनगरीमध्ये येऊन कुलमाश लोक खात होते. ते कुलमाश म्हणजे हुलगे खात होते. ते आपल्याला खायला पाहिजे येऊन भिक्षा केली. तम हो वाच असं भिक्षा मागायला गेली असताना ज्याच्याकडे भिक्षा मागितली तो काय म्हणला? हं? न ने तो नेतो अन्य नेतोऽन्ये विद्यन्ते यच्च मे. हं? यच्च ये म इम उपनिहिता. हे पहा, नेतो अन्य नेता म्हणजे घेऊन जाणार. तो काय म्हणला? हे घेऊन जायला कोणीही दुसरा भेटलेला नाही म्हणा. यच्च मे यच्च ये इमा उपनिहता जे मी उपनिहित म्हणजे कुटलेले आहेत ते घेऊन जाणारे इथं कोणी नाहीत. कोणी आलेलं नाही. ते त्या साम्ये देही ती हो आता त्यांनी विचार म्हणला असताना ती म्हणलं मग मला द्यायचे. कोणी घेऊन गेलं नाही तर मला दे. तानस तानस्मयं प्रददौ. मग ते त्याला दिले. त्यांना देऊन टाकले. सगळे म्हणजे कुटलेले फुलगे देऊन टाकले. हंत 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 अनुपानमित्युच्छिष्टं वयमे पितम पीतम स्यादिती. अरे ह्याच्याबरोबर मला खायला देखील दिलेलं आहे म्हणल्यावर अनुपान पाहिजे की काहीतरी पाणी प्यायला पाहिजे की. असं म्हणलं असतं ना. मी पिलेलं उच्छिष्ट पाणी आहे ते देऊ का म्हणून विचार इथे हो वाच न स्विदेते उच्छिष्टा इति. अरे मग हे देखील उच्छिष्ट कशाला नाही आहेत? म्हणजे हे हुलगे कुठून ठेवलेले आहेत? हे उच्छिष्ट उष्टे कशावरून नसतील? दिदी नवा जीविष्टमिमाम इमान खादन निधी हो वाच. अरे हे हे खाऊनच तर मी जिवंत राहिलो आहे असं तो म्हणला. खादन इति हो वाच कामोम उदपानमिती. मला उदपान म्हणजे पाणी पाणी देखील प्यायची कामना झाली होती. कामो कामो मी म्हणजे मला मला इच्छा झाली होती. उदपानमिती उदपान पाणी प्यायची देखील इच्छा झाली. सा खादित्वा अतिशेषान जायाय आजहार. त्याने खाऊन उरलेले जे होते की नाही ते जायाय म्हणजे पत्नीला दिले किंवा आपल्या पत्नीजवळ असलेले दिले. साग्रेव सुभिक्षा बहुव. मग पाण्यासहित ती भिक्षा कशी झाली? साग्र म्हणजे पाण्यासहित युक्त असणारी अशी भिक्षा झाली. साग्रैव सुभिक्षा बहु तान प्रतिगृह्य निददौ सह प्रातः. मग ते घेऊन गेला आणि सकाळच्या वेळेस प्रातः म्हणजे सकाळी सह प्रातः संजिहान उवाच खायसाठी निघाला आणि विचारला. उवाच म्हणला म्हणला यत्पत अन्नस्य लभेमहि लभेम. जे काही अन्न मिळेल ते मिळालं. धनमात्राम राजासो यक्षते. धनाची मात्रा राजाला पाहिजे. समा सर्व आत्विज्ये प्रणीते. त्याने सगळ्या ऋतुजांच्याकडून मागावं पद्धत पडली होती.
मग ह्यानी जे आणलं होतं ते घेतलं कुरु देशामध्ये. वृणीते इति तो त्यांनी ते मागितलं. तम जाया उवाच, मग त्याला बायको म्हणली आणत पते मे हिम एव कुलमाशा इति. अरे पते, हेच ते कुलमाशा आहेत, मुलगे आहेत, इति तान खादित्वा अमुं यज्ञं विततमा विततम एय विततमेयाय. तेव्हा ते खाल्ल्यानंतर यज्ञ पूर्ण झालेला आहे, विततम विस्तृतपणे पूर्ण झालेले आहे. तत तत्र उद्गात्रनास्तावेव आस्तावे स्तोषमाना उपवेश. त्यानंतर उद्गात्राच्या जवळ जाऊन उपोषमाना उपवास करून म्हणजे न खाता बसली तिथं. वेश सह प्रस्तोतार उवाच. ती कथा आहे बरं काही सगळं. सह प्रस्तोतार उवाच. मग तो उद्गाता प्रस्तोता म्हणून त्याच्या हाताखाली असतोय. त्याला म्हणाला प्रस्तोतर या देवता प्रस्तावयन्वायता प्रस्तावम प्रस्तावम अन्वायता. अरे प्रस्तोता, ज्या देवतेला आपण प्रस्ताव करून म्हणजे प्रशंसा करून बोलावलेला आहे, ताम चेत अविद्वान प्रस्तोष्यती मूर्धाते. मग तो त्या देवतेला जर विद्वान असणारा स्तुती करेल तर मूर्धा ते विपतिष्ठती, म्हणजे अधोमुखी होऊन खाली डोकं होऊन तो खाली पडेल. विपतिष्ठती. एवम एव उद्गातार उवाच उद्गातरी आहे. याप्रमाणे त्या उद्गाताला म्हणला तो उद्गातर या देवता उद्गीतम अन्वायता. जी देवता उद्गीत नावाच्या मंत्राने किंवा स्तुतीने प्रशंसा करतो, तर आमचे अविद्वान उद्गास जर ती या उद्गीताला म्हणजे प्रशंसेला व स्तुतीला अविद्वान असणारा विद्वान नसलेला असं जर गायन म्हणेल तर मूर्धा ते विपदिष्यती, खाली डोकं करून पडेल. इत्येवमेव प्रतिहत्तार वाच. असं त्या उद्गाताने प्रतिहत्याला सांगितलं. प्रतिहत्ता म्हणजे जे आहे तो उद्गाताच्या हाताखाली असतो. प्रतिहत्तर या प्रतिहार अन्वायतात आमचे अविद्वान प्रतिहरिष्यती. हे प्रतिहता, जो कोणी प्रतिहार अन्वायता म्हणजे प्रतिहाराने सांगितलं स्तुती करतो, आमचे अविद्वान त्या स्तुतीला जर अविद्वान प्रतिहरिष्यती, अविद्वान असणारा स्वीकार करेल तर मूर्धा ते विपदिष्यती इति, मस्तक खाली करून तो पडेल. इति असं देह समारता तूष्णीम असांजक्रिय. ते कार्यामध्ये लागलेले, कामामध्ये लागलेले गप्प बसले, काही बोलायला गेले नाही. असांजक्रिय म्हणजे राहिलेले आहे. जसा 10वा आता खंड 11वा. 10वा खंड झाल्यावर 11वा खंड. आता हे यजमान उवाच. मग नंतर खरा यजमान म्हणाला प्रतिहत्याला, भगवंतं वा अहं विवदिष्यामि त्रिशस्त्रियर अस्मि चाक्रायणः इति उवाच. भगवंताला मी जाणून इच्छितो आहे. हम्म विविदिशाणी म्हणजे विविदिशाणी जाणावा अशी इच्छा करतो. इत्युषस्तिः अस्मि, म्हणून याकरता मी येऊन इथं बसलेलो आहे. हे चाक्रायण असं म्हणलं असताना चाक्रायण ते वाच. चाक्रायण म्हणाला, म्हणाला यजमानाला. सो वाच. तो यजमानाला काय म्हणताय, भगवंतो वा अहम एभी सर्वैः आत्विजैः पर्ययिषम्. भगवंताला मी त्या सगळ्या ऋतुजांना बरोबर घेऊन पर्ययिषम परिवेशन केलं, खायला प्यायला घातलं. भगवतो वा अहम अवित्यान्या अवित्यान्यानी. भगवतो वा अहम अवित्या म्हणजे भगवंताला जाणून घेऊन, अवित्य
अन्यान अन्यान औरुषे भगवास्त्वेव मे सर्वैरात्विज्येरिती. जे ऋषी लोक आहेत म्हणजे ह्या ऋषींना सोडून बाकीचे जे लोक आहेत त्या लोकांना देखील भगवानस्तेव मे सर्वैरात्विज्यैहि, भगवंतांनी सगळ्या ऋतुजांना बरोबर घेऊन माझ्या बरोबर घेऊन स्तुती करावी आणि खाऊ पिऊ घातलेलं खावं. म्हणजे हे सगळं मी काही जमा केलेलं आहे ते सगळं सगळ्या ऋतुजांनी खावं, असं यजमानाच्या जवळ तो प्रार्थना करू लागला. तथेत्यथ तर्ह्येतैव महती सृष्टा स्तुवन्तां यावत् तेभ्यो धनं दद्यात् दद्याः तावन्मम दद्या इति तथेत्यह यजमानोवाच. ठीक आहे, तसंच करा, काही हरकत नाही म्हणून म्हणले. तर्ह्येव तर्ह्येतैव ते सगळे महती सृष्टा स्तुवन्तां, महती म्हणजे महत्तर असणाऱ्या अशा संख्येने स्तुती करून युक्त झालेले जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना मी धनंतद्याहा धन देतो. तावन म म तावन मम दद्याह, त्यावेळेस तोपर्यंत माझ्याजवळ राहावं आणि आशीर्वाद द्यावा. इथे तसे ती ह असं त्या लोकांना असं म्हणलं असताना तसा असतो म्हणून सगळेजण म्हणाले. मग यजमान त्यांना म्हणाला, सह यजमान उवाच, तो यजमान म्हणाला, अथैनम असं साध. मग नंतर त्याच्याजवळ प्रस्तोता म्हणून जो असतो की नाही, उद्गाताच्या बाजूला म्हणजे बरोबर असणारा तो जवळ येऊन म्हणाला, प्रस्तोतर या देवता हा प्रस्ताव प्रस्ताव न्वायता हा हे प्रस्तोता, जे कोणते देवता प्रस्तुतपणे म्हणजे आता सध्या न्वायता हा स्तुती केले गेलेले आहेत आमचे अविद्वान प्रस्तोषती, त्या देवतांना जर अविद्वान असणारा प्रस्तोषती म्हणजे प्रशंसा करेल, मूर्धा ते विपदिशती, मग तो मस्तक खाली करून पडेल. विपश्यती ती मा भगवान अवोचम मा, म्हणून तशा लोकांनी भगवंताची स्तुती करू नये. अवोचन कथम असा देवता, अशी कोणती देवता आहे सांग, कोणत्या देवतेला स्तुती करू लागलास तू विचार. मग प्राणी इथे हो वाचा म्हणलं, प्राणाची स्तुती करत आहे. सर्वाणि हवा इमानी भूतानि प्राणमेव अभिसंविशन्ति, सगळेच्या सगळे लोक त्या देवता प्राणालाच आश्रय करून राहत असतात. प्राणमेव अभिसंविशन्ति, प्राणमभ्युज्य जहते, प्राणाच्या ठिकाणीच प्रविष्ट होतात आणि त्यांच्याकडून घेतलेलंच खात असतात, जेवण करत असतात, भोग घेत असतात. तेषा देवता, ती ही देवता प्रस्ताव अन्वायता, प्रस्तावना स्तुती करण्यासाठी म्हणून त्या देवतेची स्तुती करण्यासाठी सगळेजण आसक्त होऊन राहिले. आमचे अविद्वान प्रस्तोष्य, त्या देवतेची जर अविद्वान असणारा प्रस्तोता स्तुती करेल तर मूर्धा ते व्यपदेशात, मग त्यांचा मूर्धा मस्तक पडून जाईल खाली. तसं तस्य महिमया आहे ती, असं मी त्या सगळ्या लोकांना सांगितलं बरं का. पण सगळ्यांनी चांगल्या रीतीने प्राणनाम करावा, म्हणजे त्याला देवतेला उपासना करावी. कारण सगळे देवता प्राणाच्या मध्येच आसक्त असतात, प्राणाच्या ह्याच्यामध्ये राहत असतात. असा असा हा ना उद्गात उपससाद. त्यानंतर मग उद्गाता त्याच्या जवळ आला, प्रस्तोतांनी सांगितल्यानंतर उद्गाता त्याच्या जवळ आला. उपससाद उद्गात या देवतो समन्वयता हा, अरे उद्गाता, या ठिकाणी जी कोणती देवता उद्गीत रूपाने प्रशंसिली जाती, तामचे अविद्वान उद्गास्यसी, जर त्या देवतेची अविद्वान असणारा कोणीतरी, विद्वत्ता नसणारा असं कोणी उपासना करेल तर उद्गास्यसी मूर्धा ते विपदिष्यती, मस्तकापासून खाली पडेल तो. इति मा भगवान वोचत विपदिष्यति इति मा भगवान वोचत, कथमा सा देवता. म्हणून त्या भगवंताच्या बद्दल विचार करू नका, तसं म्हणजे उलट उलट भलतस विचार करू नका, स्तुती करू नका, तसा अर्थ. कथमा सा देवता, कोणती बरं ती देवता आहे म्हणून विचारलं.
इत्य देवता देवता इत्य आदित्य आहे. मग ती कोणती देवता आहे म्हणून विचारलं तर आदित्य आहे असं त्याला म्हणलं. उद्गाता म्हणला, सर्वाणि हवा इमानी भूतानि आदित्य उच्चैः संतम गायन्ते. सगळे हे लोक त्या म्हणजे सगळे भूत हवळ प्राणी गण आदित्याला सर्वश्रेष्ठ आहे असं समजून गायन करतात. तैषा देवतोद्गीतम अन्वायता. ही देवता सगळ्या उद्गीत रूपाने राहणारी आहे. तांचे रविद्वान उदगास्यो मूर्धातेव प्रतिष्ठती. त्या देवतेची आदित्याची जर अविद्वान नसलेला असा उपगायन करेल, मूर्धातेव प्रतिष्ठत. मूर्धा म्हणजे मस्तकापासून तो खाली खालच्या व्यक्तीला जाईल. तथोक्तस्य मया इत्यथ हैनम. असं सांगितलं असताना मी त्याला सांगितलं सगळ्या लोकांना सांगेल. इत्यथ हैनम प्रतिहर्तोपससाद. असं म्हणल्यावर मग उद्या त्याच्याजवळ प्रतिहर्ता येऊन आलाय. प्रतिहर्तर या देवता प्रतिहारयन प्रतिहारम अन्वायता. हे प्रतिहर्ता जी देवता प्रतिहार म्हणजे जवळ घेण्यासाठी म्हणून प्रतिहारम म्हणजे प्रतिहत्याच्या जवळ आश्रित होऊन राहते आणि समीप आलेली आहे. तांचे विद्वान त्या देवतेची जर अविद्वान स्तुती करेल, तांचे अविद्वान प्रतिहरिष्यती स्वीकार करायला गेला, त्याचे स्तुती करायला गेला, मूर्धाती विपदिष्य. अविद्वांसाने जर तसं केलं तर डोकं खाली होऊन पडून जाईल. किती मा भगवान अवोचत. म्हणून भगवंताच्या बद्दल असं बोलायला जाऊ नये. कथम असा देवते त्यांना विधी हो. म्हणून तशा देवताला तसं काहीतरी समजून मलतच करून उपासना करू नये. कोणत्या देवतेची उपासना करावी? त्याला सरळ अन्नम, अन्न नावाची देवता ऐकली त्याची उपासना करावी. अन्नमाता अन्नम आत हुआ. अन्न हा अन्न नामक पर्वत. सर्वाणी हवाईमानी भूतानी. का बाबा अन्नाचं स्वरूप असणाऱ्या सगळे प्राणी हे अन्नाशिवाय जिवंत राहूच असे करते. त्याकरता सर्वाणी हवा इमानी भूतानी अन्नमेव प्रतिहरवाणानी. अन्न घेतल्याशिवाय ते जिवंत राहत नाही. अन्नानेच ते जिवंत होऊन राहतात, जिवंत राहतात. तैसा देवता प्रतिहार अन्वायता. ही देवता प्रत्येक गोष्टीला प्रत्येक विषयाला आहार करण्यासाठी स्वीकार करण्यासाठी योग्य आहे. आणि तशा अन्न नामक देवतेला जर अविद्वान प्रतिहरिष्यती प्रतिहरिष्यो म्हणजे स्वीकार करायला राहील, तर अविद्वान असणारा जर स्वीकार करायला गेला तर मूर्धा देवी प्रतिष्ठत अवागतीला पडेल. तथोक्तश्च मया इति. म्हणून मी त्याला तसं सांगितलं आहे बरं का. म्हणून तथोक्तश्च मया असं मी सांगितलं आहे, असं मी सांगितलं आहे हे म्हणाल. हे सगळे उपनिषद आहे. आता त्याच्यावर भाष्य काय सांगते. प्राणस्थ विष्णूना सर्वे प्रसूयन्ते यत असतात. प्राणामध्ये राहणाऱ्या विष्णू परमात्म्याच्या विष्णू परमात्म्याच्या अनुग्रहाने सगळे काही सृष्ट होतात. म्हणून प्रस्ताव देवता, प्रस्तावाची देवता, प्रस्ताव करण्या म्हणजे प्रस्तुती उत्तम रीतीची स्तुती करण्याची देवता जी आहे तो होतो जो प्राणामधून विष्णू परमात्म्याच्या आश्रयामध्ये राहत असतात. तो ह्याचा अभिमानी अन्नादी इत्यादी अभिमानी होतो, देवता होतो. प्रस्तावस्तु निर्यत. आणि प्रस्ताव शब्दाचा अर्थ काय? उत्पन्न होणे. आदित्य संस्थेतो विष्णू सदा सर्व गीत होता. आदित्यामध्ये राहणारा विष्णू परमात्मा जो आहे तो सदा सर्व गायन स्वीकार करणारा होतो. सर्व गीत भूक सगळ्यांनी गायलेलं स्वीकार करणारा होतो. राजादो गीतवप्या अज्ञेही. राजादिकांच्या मध्ये देखील गायलेलं जे काही यज्ञ वगैरे इत्यादी गायन करून भोजनासाठी आहारासाठी दिलेलं असते ते स्वीकार करतो देवता. तर त्या म्हणजे गायन केलेल्या देवता जे आहे तर त्या ठिकाणी जाऊन स्वीकार करतात दिले यज्ञामधून. उद्गीत देवता तसं म्हणून त्या देवतांना उद्गीत देवता म्हणतात. पण त्या सगळ्या देवतांचा प्राणामध्ये ते राहत असतात ना, आश्रय करून राहत असतात. म्हणून पुरुषोत्तमच त्यांच्या अभिमानी देवता आहे. उद्गीत देवता तस्मात सैव पुरुषोत्तम.
अन्नस्थेनैव जीवंती अन्नाने सगळे जण जिवंत राहू शकतात. भूतान्येतानि विष्णुना विष्णू परमात्म्याच्या अनुग्रहाने सगळे प्राणी अन्नामुळे जिवंत राहतात. म्हणून प्रतिहार देवता म्हणून त्या देवतांचे नाव पडलेले आहे. तर प्रतिहारो ही भोजनम. प्रतिहार शब्दाचा अर्थ काय? भोजन आणून देतात. सगळ्या मनुष्यांनी वगैरे इत्यादी ठिकाणी घेतलेले जे काही आहार वगैरे आहेत ते परमात्म्याच्या द्वारे प्रतिहाराच्या हातात दिले गेलेले ते देत असतात. म्हणून नैवेद्य दाखवून आपण जे खातो की नाही ते सगळ्या देवतांच्या म्हणजे त्या परमात्म्याला आश्रय करून राहणाऱ्या देवतांच्या द्वारे आपल्याला मिळालेलं असते ते. म्हणून ही गोष्ट चांगल्या रीतीने जाणणारा जो आहे की नाही त्यांनी चांगलं खाल्लेलं आहे, भोजन केलं असणार. जर जाणून घेत नाही तर अविद्वान असणारा असा जो आहे की नाही तो त्याचा आदत पास होतो इत्यादी ह्या म्हणजे भाष्याचा अभिप्राय समजून घ्या. आता 12वा खंड आहे. अथात हा तौ त्या आधी तौ ह्या 10 आणि 11ची वीर. समरी सांगता येईल का? म्हणजे एवढं जास्त समजलं नाही, म्हणजे 10 आणि 11 मध्ये काय आहे? हं. 10 आणि 11 मध्ये काय आहे? कोणत्याही गोष्टी स्त्रियांच्या द्वारे उपलामध्ये घालून कुटलेले अन्न स्वरूपाने खाण्यासारखे असतात ते. तर न कुटता तसेच दिलेले असले तर ते खाण्याला योग्य नसतं. आणि ती स्त्री देखील कशी असावी? त्या स्त्रियाचे स्वरूप सांगितले वर्णन पहिल्या ह्याच्यात. स्त्री कशी असावी? व्यवस्थित स्वतःला एक युवती आहे असं समजून तिने काम करावं. युवा असणारी स्त्री असेल म्हणजे कन्यका इत्यादिकांच्या हातून केलेलं घेऊ नाही आता असं. आणि मग ते आणून दिल्यावर त्याच्याबरोबर आता खायला काहीतरी पाहिजे की म्हणतात. खाल्ल्यानंतर मग त्याला पाणी पाहिजे. मग ते सोमरस काय करतं? तो तिथं आल्यानंतर त्या कोणत्या कुरु कुरु देशामध्ये असतात त्या जनांच्या जवळ येऊन माहित असतं ना, प्रतिहत्ता उद्गाता प्रतिहत्ता वगैरे असतात त्यांच्याजवळ मागतात. मग ते काय करतात? उच्छिष्ट देतात. उच्छिष्ट म्हणजे स्वतः भोगलेले देतात, स्वतः घेतलेले देतात. मग अरे तुम्ही खाल्लेलं द्यायला लागत की? मग ठीक आहे, मला तहान लागली, पाणी तरी द्या म्हणून. मग पाणी देखील तसंच असतं ते सोमरस. मग ते सोमरस देखील तसंच असलं तरी देखील त्या रसामध्ये म्हणजे हे स्वीकार केलेलं सोमरस किंवा हे हुलगे हुलगे म्हणतात. हुलगे जे आहेत कुलित सगळ्या असल्या कारणाने ते स्वीकार केलेले आहेत, तसेच मिळतात, तसेच या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतात. असं सांगितल्यावर मग सगळेजण ठीक आहे म्हणून स्वीकार करतात. त्या देवतांच्या बद्दल प्रशंसा करत घेतात, स्वीकारतात. म्हणजे देवतांचं उच्चिष्ट मग ते आपण कोणत्या घ्यायचं कोणत्या असं. हा कोणत्या कोणत्या देवतांच्या द्वारे दिलेलं उच्चिष्ट असतंय ते सगळं क्रमाने सांगितलं. पण ते सगळेच्या सगळे प्राणावर आश्रय अवलंबून असतात. आणि प्राण हा परमात्माचा, प्राणाचा जो आहे नियामक म्हणजे परमात्मा असतो. म्हणून त्या परमात्म्याच्या द्वारे दिलेले हे सगळे देवता जे आहेत क्रमाने आदित्यादिकांच्या सारखे धरून क्रमाने अन्नाभिमानी असणारी देवता तिथपर्यंत स्वीकार केलेले आहे. आपण हे सगळं परमात्म्याच्या द्वारे दिलेलं आहे, हे सगळं उच्छिष्ट आहे असं समजू नये. उच्छिष्ट आहे असं समजलं तर अविद्वान होतो, त्याचा अधःपात होतो. आणि ते उच्छिष्ट असं असलेलं जे आहे की नाही त्याने स्वीकार केलेलंच तेच आपण स्वीकार करावं. म्हणून स्वयंपाक केलेला देखील स्त्रियांनी केलेला स्वयंपाक असतो. आणि ते त्या ह्यांच्या जवळ देतात, फक्त कुरु कुरु देवाच्या देशामध्ये राहणारे यजमानांच्या हातात देतात. मग यजमान काय करतात? त्याच्यातलं देवाला दाखवत एक एक देवतांना दाखवत दाखवत दिलेलं असते ते. आणि ते तिथून आलेलं जे आहे की नाही ते ह्यांच्या हातात येतं. तिथं जो भूक लागलेली असते म्हणून येत असते की नाही ऋत्विज, त्या ऋत्विजा हातापर्यंत येतात. आणि मग त्या ऋत्विजाकडे आला असताना त्या ऋत्विजाने अरे उच्चिष्ट मला दिला म्हणून असं समजलं. तसं समजून घेतलं तर आता पाच जे काही दिलेलं आहे ते सगळं परमात्म्याच्या हे क्रमाने अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याला दिलेलं आहे आणि त्याच्यापासून आलेलं आहे असं समजून स्वीकार केलं म्हणजे हे अवाक गती कधी प्राप्त होत नाही. ते अयोग्य असणारी गती कधी प्राप्त होत नाही वगैरे इत्यादी काय सगळ्या 10व्या खंडातील विषय सारांशाने तुम्हाला सांगितलं.
एकूण देवाला नैवेद्य दाखवलेला असतंय की नाही, देवाला एकट्यालाच नैवेद्य दाखवून खाल्लेलं ते स्वीकार करू नये. मग देवाच्याकडून क्रमाने लक्ष्मीनी, प्राणदेवानी, त्यानंतर मग इतर देवतांना, सगळ्यांना सगळ्यांना देऊन देऊन त्यांनी घेतल्यानंतर तर उरलेलं जे असतं की नाही, तसलं उच्छिष्ट आपण घेत असतो. हं? हे उच्छिष्ट आहे, योग्य नाहीये असं समजून घेतलं तर अवाक्य. हे सगळं योग्य आहे असं समजून घेतलं तर उद्गाता आणि प्रतिहता इत्यादी उद्गाता गायन करून प्रशंसा करून देवतांची वर्णन करतो, प्रशंसा करतो. त्यामुळे ते अन्न शुद्ध होतं. आणि प्रतिहत्ता काय करतो, ते प्रशंसा करून दिलेलं जे आलेलं जे अन्न आहे की नाही, सगळ्यांना प्रतिहत्ता म्हणजे काय, वाटून देण्याचं काम करणार प्रतिहत्ता. सगळीकडे वाटून देण्याचे काम करणार प्रतिहत्ता, आणि तो प्रतिहत्ता सगळ्यांना क्रमाने वाटून देत असतो. आणि ते आपण उच्छिष्ट खाल्लो तसं समजलं तर आता पास होतो. आणि नाही, हे त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त झालेलं, क्रमाने आलेलं हे अन्न आहे असे समजून स्वीकार केलं तर ते कार्य सफल होतं. अत्र स्थेनैव जीवन्ति उदान्येतानि विष्णुना. परमात्म्याच्या अनुग्रहाने सगळे प्राणी जे आहेत जीवंती जीवित राहतात. प्रतिहार देवता आता, तर प्रतिहारो ही भोजन. प्रतिहार देवता म्हणून असतात. विष्णू परमात्मा प्रतिहर्ता जो असतो की नाही, आणून देणारा, आणून देणारे जे देवता आहेत त्या देवतांच्या मध्ये राहणारा परमात्मा आहे. म्हणून प्रतिहार म्हणजे परमात्मा, भोजन देणारा तोच आहे. तर उच्चैः संतम उत्तमम संतम, उच्चैः हे उत्तम असणाऱ्या अन्नाचा स्वीकार करावा. तर आहे. हे आज उद्या एक दिवस सुट्टी आहे, उद्या परवा 2 दिवस काही नाही. बर. हा, हम्म. उद्या म्हणजे पक्ष वगैरे करत आहोत. परवाच्या दिवशी देखील गर्दी असते. आता 2 दिवस नाही, 24 ला. 23-24 ला. हम्म. अरे मग 24 ला. अरे, हरे नमः नमस्कार. 11व्या खंडापर्यंत झाले. हरि नमः नमस्कार. ठीक आहे.